अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघाच 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कार्तिक मासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज कार्तिकी एकादशी आहे। बघा, प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत जातात, त्यामुळे त्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात। त्यानंतर चातुर्मास सुरू होतो। संपूर्ण चातुर्मास संपेपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत असतात आणि आज या कार्तिक एकादशीच्या दिवशी ते निद्रावस्थेतून जागृत अवस्थेत येतात, म्हणून या एकादशीला देव उठणी एकादशी असेही म्हणतात। बघा, हा जो दिवस आहे हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो। या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिले जाते। आता बरेच लोक या दिवशी व्रत धरतात, उपवास करतात, असंख्य गोष्टी करतात। आता ज्या लोकांना इच्छा असूनही व्रत करणं शक्य नाहीये, ताई खूप इच्छा आहे पण आम्हाला उपवास होत नाही, काही मेडिकल इश्यूज आहेत किंवा अजून काही असं आहे की आम्ही इच्छा असूनही करू शकत नाही, बऱ्याच वेळा आपल्याला जॉबवर जावं लागतं, कामं असतात, त्यामुळे इच्छा असूनही खूप सेवाही करता येत नाही, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। 5 मिनिटाचा हा एक उपाय जर तुम्ही आज या एकादशीच्या दिवशी दिवसभरात कुठल्याही वेळात केला तर या 5 मिनिटाच्या उपायाने तुम्हाला संपूर्ण एकादशीचं फळ लाभेल। भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा राहील। मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होईल। बघा, आता मी तुम्हाला जी सेवा किंवा जो उपाय सांगणार आहे हा अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात करू शकता। यासाठी तुम्हाला फक्त लागणार आहे तुळशीचं पान, 1 पान, 2 पान, 4 पानं किंवा 5 पानं, जेवढी तुम्हाला शक्य असेल। बघा, एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही किंवा तुळशीचं पान आपण तोडत नाही। मार्केटमध्ये असंख्य पानं विकायला आहेत, मी सकाळीच पानं घेऊन आलेली आहे। मार्केटमध्ये भरपूर पानं विकायला मिळतात किंवा आपल्या घरामध्ये जर तुळशीचं वृंदावन असेल तर त्याच्या खाली सुद्धा भरपूर पानं गळलेली असतात, त्यातलंच एक पान घ्या। समजा तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये देवदर्शनासाठी गेला असाल, पाया पडायला गेला असाल, तर अगदी तिथून तुम्ही एखादं पान घरी आणलं तरीही चालेल। आता सगळ्यात पहिले काय करायचं, तर जे तुळशीचं पान आपण घेतलेलं आहे ते तुळशीचं पान स्वच्छ पाण्याने धुवायचं, थोडंसं सुकवायचं, म्हणजे पुसायचं किंवा थोडंसं ते सुकवायचं। आता या तुळशीच्या पानावर आपली इच्छा लिहायची। जी इच्छा असेल, तुम्हाला जे काही हवं असेल, जे काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्राप्त करायचं असेल ते तुळशीच्या पानावर तुम्हाला हळदीने लिहायचं आहे। फक्त एका शब्दात, नोकरी, पैसा, कर्जमुक्ती, व्यापार, उद्योग, विवाह, काहीही, फक्त तुम्हाला एका शब्दात हळदीने त्या तुळशीच्या पानावर लिहायचं आहे। आता हे तुळशीचं पान उजव्या हातात घ्यायचं आहे। उजव्या हातात घ्यायचं, भगवान श्रीहरी विष्णूंना आपली इच्छा सांगायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगतीये तो मंत्र 1 माळ जप करायचा। 1 माळ, तुमच्याकडे माळ नसेल, बघा ज्यांच्याकडे तुळशीची माळ आहे त्यांनी तुळशीच्या माळेवरती जप करा। तुळशीची माळ तुमच्याकडे समजा नसेल, दुसरी कुठली असेल तुम्ही ती पण घेऊ शकता, आणि माळच नसेल तर तुम्ही अगदी तोंडाने हा मंत्र म्हटलात, फक्त मंत्र म्हटलात तरीही चालेल, जप नाही केला तरीही चालेल। बघा, मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्। 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 हा जो विष्णू गायत्री मंत्र आहे
हा तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे। 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्या हातात असणारं जे तुळशीचं पान आहे ते आपल्या देवघरात भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या समोर हे हातात असणारं तुळशीचं पान अर्पण करायचं आहे। भगवान श्री विष्णूंची मूर्तीच नसेल, तुमच्याकडे माता लक्ष्मीची जरी मूर्ती असेल, तुम्ही तिथे हे पान अर्पण केलं तरीही चालेल। संपूर्ण एकादशी संपेपर्यंत म्हणजे आजची रात्र संपेपर्यंत हे तुळशीचं पान आपल्या देवघरातच ठेवायचं, काढायचं नाही, उचलायचं नाही, काहीच नाही। दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या द्वादशीच्या दिवशी हे अभिमंत्रित केलेलं, मंत्र स्तोत्र म्हटलेलं, इच्छा व्यक्त केलेलं हे तुळशीचं पान तिथून काढायचं आणि आपल्या अंगणात, आपल्या दारात जिथे तुळशीचं रोप असेल त्या तुळशीच्या रोपात थोडीशी माती बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये हे तुळशीचं इच्छा लिहिलेलं तुळशीचं पान त्या रोपात दाबून द्यायचं आणि द्वादशीपासून सलग 11 दिवस तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा। नाहीच तुमच्याकडे तूप, तुम्ही अगदी तेलाचा दिवा लावला तरीही चालेल। श्रद्धा महत्वाची। जो दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा लावताय त्या त्या दिव्यामध्ये एक चिमूटभर रोज फक्त तुम्हाला हळद घालायची आहे। 11 दिवसांच्या आत तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळेल। 11 दिवसांच्या आत तुमच्या घरातील दारिद्र्याचा नाश होईल। मनात असणारी किती कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल। तुम्हाला जे जे हवं होतं ते सगळंच्या सगळं भगवान श्री विष्णूंच्या कृपेने तुमच्या जवळ येईल। बघा, मी सकाळीच हा उपाय केलेला आहे, माझा हा उपाय करून झालेला आहे। तुम्ही सुद्धा आवर्जून करा। इच्छा प्राप्तीसाठी, आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी, कामातील अडथळे दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। आज एकादशीच्या दिवशी बघा, कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्हाला शक्य तेवढ्या लोकांना दान धर्म करा। आता दान धर्म म्हणजे खूप पैसे द्यायचे किंवा खूप काही द्यायचं असं काही नाही, पण एक छोटीशी वस्तू जरी तुम्ही एखाद्या गोरगरीब व्यक्तीला दान केली, खूप नाही तर तुम्ही एखादा वडापाव दान केलात, एखादं केळं दिलं तरी खूप आहे। असं म्हटलं जातं की कार्तिकी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही गोरगरीब व्यक्तींना दान केलं तर त्याचं असंख्य पटीने आपल्याला पुण्य लाभतं, ज्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला काही दोष लागलेले असेल तर ते दोष दूर होतात आणि आपल्यावरती भगवान श्री विष्णूंची कृपा राहते। आता एकादशीचे जे व्रत ज्या लोकांनी धरलेलं आहे तर ते व्रत जे आहे ते द्वादशीच्या दिवशी सोडायचं असतं। बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या की ताई हे व्रत कधी सोडावं, संध्याकाळी सोडायचं, रात्री सोडायचं। आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी नाही झेपणार की ताई नाही आम्ही एकच दिवस उपवास करू शकतो, रात्री आम्ही भुकेचे नाही राहू शकत, अशा लोकांनी अन्न ग्रहण केलं तरीही चालेल, पण अन्न ग्रहण करत असताना भात खाऊ नका। भाकरी असेल तर तुम्ही ती खाऊ शकता। शक्यतो एकादशीचा उपवास हा द्वादशीलाच सोडायचा असतो, पण आता प्रत्येकाच्या काही गोष्टींवरती ते अवलंबून असतं। तर आजचा छोटासा उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।